तर काय म्हणता पोट्टे, आज आपल्या हाताला चांगला जीवा लागला होता. चला मग पहा मग पुढे कसं काय लागला होता सांगतो तुम्हाला. तर पोट्टे आपल्या वावरात देणं होतं आज आपल्याला कांद्याले पाणी, त्यासाठी आपण आलो होतो वावरात. आपण पाईप गिप पहिले जातून ठेवले होते, कारण की आपल्याला माहिती होतं अकोल्याची ट्रेन वाडगावची लाईन कधी टाइम पे नाही तेवढ्यात पाणी देत होता. गवात कुठून तरी पाणी चालू 2-4 सेकंड मध्ये ते लिकेज शोधल्यानंतर आम्ही पोहोचलो होतो त्या ठिकाणी. पोहोचल्यानंतर माहित पडले की अरे हे नदी तर इथून होऊन इस नदी के पानी से हमें गहू का संरक्षण करने के लिए बहुत बड़ा धरण बांध दिया. म्हटलं चला पहा फटी भरली का नाही, पण याच्यात पाणी तर लयच आरामशीर पाईप सटकले काय गेलो पाहिले तर अरे पाईपातच फटाफट आपल्या चपला घातल्या. म्हटलं बा चला इरीतलं पाणी गेली सर इरीतली मोटर जळली की म्हटलं बा घरची तारतीच काढते आपली. तर पटकन इरीवर पोहोचलो. पाणी तर भरपूर मीटर पाहिलं तर लाईन जायला. सकाळी 9 वाजतापासून आलो होतो, आता दुपारचे 2:30 वाजले होते. सकाळी काहीच खायला नव्हतं, तर म्हटलं बा चला जराशी पेट पूजा करू. वावरात जरासं भुकेच्या शोधात पुढे भटकत गेल्यानंतर आपल्याला तिला गाजराचा मळा इकडे तिकडे पाहिलं. पटकन एक गांजर आपल्या खिशात भरलं. गाजर खाता खाता नंतर लाईट लागला. अरे एक खेत तो पुरा मेरा ही है, जितना जाऊ उतने गांजर खा सकता. म्हटलं जास्त गांजर खाऊन काही आपलं स्वतःचं नुकसान करायला नाही पुरत. म्हटलं बा थोडंसं पोट, म्हटलं बा चला आता काही टाइमपास करायला नाही पुरत. पटकन हिवा काढला. आपला हरभरा आला, म्हटलं बा गेले चला म्हटलं बा तेवढा हरभरा पटकन सांगून घेऊ. मग ऑटोशी बी चालू करून घेतला. लाईन आली काही सांगता येत. पटकन आपला युवा फारी घेतली. म्हटलं चला आता सांगून घेऊ तेवढा हरभरा. तर भयानक होतं. म्हटलं बा चेहऱ्याला बांधून घ्यायला पुरते आपल्याला, नाही तर काळा फूट पडून जाईना. पोट्टे ऐकणार बी नाही. तिथे कॉलेजला गेले बांधून घेतल्यावर आपण फटाफट फिरलो बा सोंगायला. लगातार 1 घंटा सोंगल्यानंतर जरासा आळस येत होता, तरी म्हटलं नाही झाला बाप्पा पटकन सोंगून घेऊ सगळं. हरभरा सोंगता विड्याच्या मागच्या बाजूने चिमटा बसला आणि त्याच्यावरचा पूर्ण मासच उडाला. आता काही सोंगायला पुरत नाही. पटकन जेवढं झालं तेवढं उचलून घ्यायला पुरते आपल्याला. फटाफट फारी टाकली आणि जेवढे बसले होते तेवढे उचलून घेऊन घेतले. वेळ झाला म्हटलं बा लाईन गिन आली आता चला एकदा पाहून घेऊ कुठपर्यंत भरला. म्हटलं आपल्या मी कांद्याजवळ पोहोचतात गजाननाच्या कृपेने लाईन तर आलेली, कारण हे पाणी आल्याशिवाय मी तर काही घरी जाणार नव्हतं. मग फटाफट आपण या व्हायचं नाही हात धुवून घेतले. तेवढ्यात आपल्या हाताची काहीतरी अंगार लाईट लागले की अरे आपल्या हाताला ते विळा लागलेला होता. नंतर एक नजर आपल्या फटीकडे फिरवली तर फटी उलचिकच राहिली होती भरायची. म्हटलं एवढी फटी भरल्यावर आपण घरी निघून जाऊ. त्याने थोडेसे गांजर सांगितले आपल्याला, म्हणून थैलीभर गांजर तोडले. म्हटलं बा चला पटकन घरी. काढली आपली डिलक्स आणि फिरवली त्याला. जाताना रस्त्यानं लय मोठ्यात कालवा, त्यामुळे बाबू रे गाडी आरामशीर चालवा. बस आपलं एवढंच सांगणं होतं. आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.